तुमचा जन्म मूळ नक्षत्रात झाला आहे का? थांबा मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या नक्षत्रवृक्ष रांगोळी सिरीजच्या 19व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. तर नमस्कार मंडळी, मी सुप्रिया. आजचं रांगोळीसाठीचं नक्षत्र आहे मूळ नक्षत्र आणि याचा आराध्य वृक्ष आहे राळ. राळ या वृक्षातून मिळणारा सुगंधी डिंक म्हणजेच राळ याचा उपयोग प्राचीन काळापासून यज्ञ, हवन, धूप तसेच आयुर्वेदात केला जातो. वातावरण शुद्ध करणे, सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे आणि मनाला प्रसन्नता देणे हे या राळेचे विशेष गुण मानले जातात. राळ वृक्ष मजबूती, दीर्घायुषी आणि संकटांना तोंड देणारा आहे. त्यामुळे तो स्थैर्य, सामर्थ्य, संरक्षण आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. आता पाहूया या नक्षत्रामध्ये जन्म झालेल्या व्यक्ती कशा असतात. तर मूळ नक्षत्रावरती जन्म झालेल्या व्यक्तींना शिकण्याची आवड असते, कार्यतत्पर, निष्कपटी असतात, हास्यप्रिय असतात, सरळ मनाच्या पण तितक्याच रागीट आणि स्पष्ट वक्त्या असतात. वाकयुद्धामध्ये प्रवीण असल्यामुळे हजरजबाबी, थोड्याशा कठोर बोलण्यामध्ये असू शकतात आणि धार्मिक कार्यामध्ये खर्च करणारे असतात. यांना थोडासा गर्वही असतो, दृढनिश्चयी असतात, सुखी आणि संपत्तीवान असतात. बलवान शरीर असतं यांचं आणि थोडीशी रागीट प्रवृत्तीचे असतात आणि हे आपल्या युक्तिबळावरती शत्रूला नेहमी नामोहरण करतात. तर तुमचा जन्म मूळ नक्षत्रावर आहे का आणि तुमच्यामध्ये हे गुण आहेत का, किंवा तुमच्या आसपास जर कोणाचा जन्म मूळ नक्षत्रावर आहे आणि त्यांच्यात हे गुण तुम्हाला आढळतात का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका आणि युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमच्या भरघोस प्रतिसादाबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतेय. आणि पुढच्या नक्षत्रासाठी आणि पुढच्या गुणधर्मांसाठी आपल्या चॅनलशी जोडलेले राहा. भेटूया उद्या नवीन व्हिडिओसह.